बी.एड कोर्स पुन्हा एका वर्षाचे करण्यात येणार आहे आणि यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की या वर्षीपासून बी.एडची सी.ई.टी देणं गरजेचं आहे किंवा बी.एडची सी.ई.टी जी देत आहे ती एका वर्षासाठी आहे का। तर आपण बी.एड एका वर्षासाठी कोण देऊ शकते आणि हे कधीपासून सुरू होणार आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण एज्युकेशनबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत असतात। तर बघू शकता बी.एड कोर्स पुन्हा एका वर्षाचा हे विद्यार्थी घेऊ शकतात प्रवेश। तर शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे टी.ईडीच्या नियम आणि निकषांमध्ये देखील बदल केले जाणार आहेत। हे बदल 2027 मध्ये 4 वर्षाच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील। शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत पूर्वतयारी, माध्यम आणि माध्यमिक स्तर या 4 भागांनुसार शिक्षक तयार केले जातील। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे बी.एड स्वरूप आणि अभ्यासक्रम बदलणार आहे। तर 2026-27 तर आता सुरू आहे। तर आता जे या वर्षीचं इयर असणार आहे शैक्षणिक सत्र ते 25-26 असणार आहे आणि त्यानंतर बघू शकता की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत प्रस्तावित बदलामध्ये 10 वर्षानंतर बी.एड कोर्स पुन्हा एका वर्षाचा होणार आहे। या अगोदर 10 वर्ष अगोदर बी.एड कोर्स हा 2 वर्षाचा करण्यात आला होता, म्हणजे बी.एड कोर्समध्ये चेंज करण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता 10 वर्षानंतर परत बी.एड कोर्स एका वर्षाचा करण्यात येणार आहे। तर बी.एड महाविद्यालयांसाठी 2025 पासून नवीन बदलाची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे। यामध्ये 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। जे विद्यार्थी 4 वर्षाची डिग्री कंप्लीट करणार त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजे NCTE अध्यक्ष पंकज अरोरा यांनी ही माहिती दिली आहे। तर शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे टी.ई.टीच्या नियम आणि निकषांमध्ये देखील बदल केले जाणार आहेत। तर हे बदल 2027 मध्ये 4 वर्षाच्या एकात्मिक पदवी उमेदवारांच्या बॅचच्या आधी केले जातील। शैक्षणिक धोरणांतर्गत पायाभूत पूर्वतयारी, मध्यम आणि माध्यमिक स्तर या 4 भागांनुसार शिक्षक तयार केले जातील। पदवीपूर्व अभ्यासक्रमातील बदलांमुळे विविध बी.एड कार्यक्रम पुन्हा सुरू केले जाणार आहेत। तर कोणत्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाच्या बी.एडला प्रवेश दिला जाणार हे आपण आता बघणार आहे। तर बघू शकता एका वर्षाचे बी.एड 4 वर्षाची पदवी पाहिजे आणि पी.जी पाहिजे आहे। तर जे विद्यार्थी 4 वर्षाची डिग्री आणि पी.जी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेता येईल। त्यानंतर बघू शकता की 2 वर्षाच्या बी.एडमध्ये कोण प्रवेश घेऊ शकणार आहे। तर 2 वर्षाच्या बी.एडसाठी 3 वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल आणि पदवीनंतर शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना लाभ मिळणार आहे। तर 2 वर्षाचं जे बी.एड आहे जसे की आपण आता रेग्युलर जे फॉर्म भरत आहे या वर्षीला सुद्धा तशा प्रकारे सुरू राहणार। यामध्ये ज्यांची 3 वर्षाची डिग्री असेल ते विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। एका वर्षाच्या जेही बी.एड असणार आहे त्यामध्ये 4 वर्षाची डिग्री असणं गरजेचं आहे तुमचं आणि त्यानंतर तुमची पी.जी सुद्धा झालेली पाहिजे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 4 वर्ष डिग्री असेल तर तुम्ही एका वर्षाचं बी.एड करू शकता आणि 2 वर्षाचं बी.एड 3 वर्षाची डिग्री असेल तर तुम्ही करू शकता। आणि 1 वर्षाचे बी.एड हे यावर्षी सुरू न होता 26-27 बॅचमध्ये सुरू होणार आहे। याबद्दलचे संपूर्ण कॉलेजला आतापासूनच सूचना देणे सुरू झालेले आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी यावर्षी जेही सी.ई.टी देत आहे ती सी.ई.टी 2 वर्षाच्या बी.एडसाठी देण्यात येत आहे। जेही 1 वर्षाचं बी.एड आहे हे पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे आणि त्याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर एज्युकेशनबद्दल संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।